नमस्कार. आज आपण आषाढी एकादशी निमित्त वरून कुरकुरीत आतून मस्त पोकळ असे साबुदाणा वडे बनवणार आहोत. वडा तेलामध्ये फुटू नये यासाठी साबुदाणा कसा भिजवावा याची अचूक माहिती सांगितलेली आहे. सोबतच घरातल्याच वाटीने साबुदाण्याचं, बटाट्याचं, शेंगदाण्याच्या कुटाचं प्रमाण कसं घ्यावं याची सुद्धा अचूक माहिती मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. जेणेकरून नवशिके सुद्धा हे साबुदाणा वडे अतिशय परफेक्ट असे टम्म फुगलेले आतून मस्त पोकळ वरून कुरकुरीत असे बनवतील. तर चला, आजची रेसिपी खूप सोपी आहे. आवडल्यास रेसिपीला एक लाईक नक्की करा. तर चला, साबुदाणा वडे बनवण्यासाठी इथं मी 1 वाटी इतका साबुदाणा घेतलेला आहे. वजनी प्रमाणात 250 ग्राम इतका आहे. तुम्हाला इथं कुठलीही 1 वाटी सेट करून घ्यायची आहे. सगळं साहित्य आपण एकाच वाटीने घेणार आहोत. आता सगळ्यात अगोदर या साबुदाण्यामध्ये आपल्याला 1 ते 2 वेळा पाणी घालून हलक्या हाताने हा साबुदाणा धुवून घ्यायचा आहे. साबुदाणा धुवून झाल्यानंतर आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. तर आता खूप जास्त पाणी साबुदाण्यामध्ये घालायचं नाही. अगदी साबुदाणा बुडेल इतकंच पाणी यामध्ये तुम्हाला घालायचं आहे व यावरती आपण जर का हात ठेवला तर अगदी आपल्या तळ हाताला पाणी लागेल इतकंच पाणी या साबुदाण्यामध्ये तुम्हाला ठेवायचं आहे. जर का साबुदाणा भिजवताना पाण्याचं प्रमाण जास्त झालं तर वडे खूप मऊ होतात आणि सोबतच तेलामध्ये फुटण्याची शक्यता जास्त असते. तर आता हा साबुदाणा मी 4 ते 5 तासांकरिता भिजवून घेतलेला आहे. खूप जास्त वेळ भिजत ठेवण्याची सुद्धा गरज लागत नाही. तर आता पहा, मोत्यासारखा हा साबुदाणा भिजला गेलेला आहे. माझ्या हाताला सुद्धा अजिबात पाणी लागत नाही. असा परफेक्ट असा साबुदाणा वड्यांसाठी भिजला गेलेला आहे. आता हा भिजवलेला साबुदाणा आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचा आहे व हाताने मी व्हिडिओमध्ये दाखवला आहे अशा पद्धतीने तुम्हाला हा साबुदाणा चुरून घ्यायचा आहे. तर ही स्टेप करणं अत्यंत गरजेचं आहे. जर का असाच अख्खा साबुदाणा तुम्ही वड्यांमध्ये ठेवला तर वडे फुटतात, सोबतच आतून खूप जास्त गिजगिजीत होतात, म्हणजे आतून हवे तितके पोकळ होत नाही. तर आता इथे पहा, मी साबुदाणा हाताने व्यवस्थित कुस्करून घेतला. आता त्याच वाटीने आपल्याला पाऊण वाटी किंवा 1 वाटी इतका उकडलेला बटाटा यामध्ये घालायचा आहे. बटाटा उकडून मी किसणीने बारीक किसून वाटीमध्ये हलक्या हाताने भरून घेतलेला आहे. तुम्हाला जर का बटाट्याचं प्रमाण समजत नसेल तर व्हिडिओमध्ये दाखवलं आहे अशाच पद्धतीने तुम्ही वाटीचं प्रमाण घ्या. अतिशय अचूक प्रमाण होतं. बटाटे उकडत असताना 3च शिट्ट्या तुम्हाला बटाट्याच्या करून घ्यायच्या आहेत. यानंतर 2 ते 3 हिरव्या मिरच्या बारीक वाटून यामध्ये घातल्या. अर्धा चमचा जिरं घातलं. यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे. जर का उपवासाला तुमच्याकडे जिरं चालत नसेल तर स्किप केलं तरीही चालेल. आता सुरुवातीला हे मिश्रण आपल्याला हाताने मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्याला शेंगदाण्याच्या कुटाचा अंदाज येईल. जर का हे मिश्रण खूप जास्त ओलसर असेल तर दाण्याचा कूट थोडासा वाढवायचा. जर का हे खूप जास्त घट्ट असेल तर दाण्याचा कूट थोडासा कमी करायचा. आता त्याच वाटीने अर्धी वाटी इतका शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे. शेंगदाण्याचा कूट मिक्सरला फिरवत असताना चालू बंद करत अगदी भरड तुम्हाला याची करून घ्यायची आहे. अगदी एक सलग फिरवून याला तेल सुटेपर्यंत बारीक करून घ्यायचं नाही. जर का दाण्याचा कूट खूप जास्त बारीक असेल तर साबुदाणा वडे कुरकुरीत होत नाही, सोबतच अतिशय तेलकट होतात, कारण शेंगदाण्याच्या कुटाला खूप जास्त तेल सुटतं. तर आता अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट हे अतिशय अचूक प्रमाण आहे. तुम्ही इतकं घेतलं तरीही चालेल. चला, आता वड्यांचं पीठ तयार आहे. तर आता वडे बनवायला घेऊ. त्यासाठी हाताला तेल लावून घ्यायचं आहे. आता वडे तुम्हाला किती मोठे छोटे हवे आहेत त्यानुसार उंडा घ्यायचा आहे व वडा हातावरती थापून घ्यायचा आहे. आता व्हिडिओमध्ये दाखवला आहे तितकाच चपटा तुम्हाला वडा बनवून घ्यायचा आहे. ही खूप महत्वाची टिप आहे. वडे तेलामध्ये फुटू नये यासाठी वडा बनवताना तो चपटाच बनवायचा आहे. खूप जास्त गोलाकार वडे बनवले तर ते मध्येच तेलामध्ये फुटले जातात. तर ही खूप महत्वाची टिप आहे. ही तुम्हाला कोणीही सांगणार नाही. तर एकदा करून पहा. नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल. तर आता सगळे वडे मी तयार करून घेतले. घेतलेल्या मिश्रणामध्ये 9 ते 10 वडे तयार झालेले होते. आता वड्यांसाठी तेल कडकडीत गरम करून घ्यायचं आहे. वडा तेलामध्ये सोडायचा आहे. गॅसची फ्लेम तुम्हाला मीडियम ठेवायची आहे व हा वडा हलकासा सेट होईपर्यंत याला अजिबात झाऱ्या किंवा उलथानं तुम्हाला लावून घ्यायचं नाही. वडा थोडासा सेट झाल्यानंतरच हा पलट करून घ्यायचा आहे. सुरुवातीला तेलामध्ये एकच वडा तळून घ्यायचा आहे. नंतरच कढईमध्ये जितके वडे तुमचे मावतात तितके तुम्हाला 2, 3, 4 असे सोडून घ्यायचे आहेत. सुरुवातीला मात्र तुम्हाला एकच वडा तळून घ्यायचा आहे, जेणेकरून तळण्यासाठी तेल छान सेट होतं. तर आता इथे पहा,
अगदी सोनेरी रंगावरती हा वडा तळून झालेला आहे व छान असा टम्म फुगलेला आहे. वरून छान कुरकुरीत, आतून मस्त पोकळ असे हे वडे तयार होतात. वडे तळत असताना कढईमध्ये मावेल तितकेच वडे तुम्हाला सोडून घ्यायचे आहेत. एकाच वेळी खूप जास्त वडे जर का तुम्ही सोडले तर तेलाचं टेम्परेचर कमी होऊन वडे तेलकट होऊ शकतात आणि पर्यायी वडे तेलामध्ये फुटू सुद्धा शकतात. यासाठी मावेल तितकेच वडे कढईमध्ये सोडायचे आहेत. आणि हो, वडे तळत असताना गॅसची फ्लेम सुरुवातीपासून शेवटपर्यंत मीडियम ठेवायची आहे. कुठेही बारीक किंवा मोठी करायची नाही. तर कशी वाटली आजची रेसिपी? तुम्हाला आवडल्यास रेसिपीला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.